पालखी सोहळ्यामध्ये आहोत, आध्यात्मिक अनुभूती घेतोय। या सगळ्यामध्ये वासुदेव जे आहेत, महाराष्ट्राची लोप पावत चाललेली परंपरा या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं जिवंत देखील आहे आणि वारकरी वासुदेव आपल्या सोबत आहेत म्हटल्यावर विधायक संदेश तर झालाच पाहिजे। आपल्या सोबत हे सगळे वासुदेव आहेत। माऊली, काय सांगाल? असं आहे, वर्षानुवर्ष चालत आलेली ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे। हे ज्ञानोबरायांची, तुकोबरायांचा हा पालखीचा सोहळा आहे, हा कधी कमी नाही झाला पाहिजे। एवढ्या भर पावसामध्ये एवढ्या इंद्रायणीनं रुद्ररूप धारण केलं होतं, पण माऊलींना त्या इंद्रायणी मातेने सुद्धा वाट दिली। जशी पूर्वीच्या काळी यमुना मातेनं श्री भगवान कृष्णाला यमुना पार करण्यासाठी वाट दिली होती, तशी या काल परवाच्या सोहळ्यामध्ये एक इंद्रायणी मातेनं आपल्या माऊलींना वाट दिलेली। कसं या जगामध्ये, या धर्तीवर आणि या भारत देशामध्ये भरपूर पाप होत चाललेलं आहे, त्यामुळं हा जो निसर्गाचा रुद्रावतार आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। तर माझी या अखंड भारतातील जनतेला एक आवाहन आहे की कसं आहे, पाप हे नाही घडलं पाहिजे, परमेश्वराचं नाव या मुखी राहिलं पाहिजे। देह हे काळाचे आणि हे धन हे कुबेराचे, हे काळ आल्यानंतर हा देह हे घेऊन जाणार आहे, त्यामुळं परमेश्वराचं नाम हे निरंतर जपत राहिलं पाहिजे आणि परमेश्वराची अखंड चालत आलेली सेवा ही पांडुरंगाच्या चरणी घडली पाहिजे, हीच आमची माऊलींना सद्भावे विनंती आहे। कसं आहे, आवडे पंढरीसी, समजलं, आवडे पंढरीसी कधी येईल ही आषाढी एकादशी, अशी आज वारीचा सोहळा आहे आणि वारीचा सोहळा हा अखंड पार पडत गेला पाहिजे। निश्चितच हा जो विधायक संदेश आहे हा प्रत्येकाने आपल्या मनी जो आहे तो साठवला पाहिजे। आता पालखी म्हटलं की फडकरी, दिंडेकरी, विनेकरी, टाळकरी जसे येतात तसेच चोपदार देखील येतात, जे या सगळ्या पालखी सोहळ्याचं नियोजन करत असतात। माऊली, रामकृष्ण हरी, कुठून आले? आम्ही लातूर लातूरवरनं आले। काय चोपदार या पालखी सोहळ्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळतात, कशी असते जबाबदारी तुमची? जबाबदारी लोक सगळे सांभाळून घ्यायचं, मागं मागं कोणी असले तर मागं पुढं आणून सोडायचं त्यांना आणि सांभाळून घेऊन चालायचं। एवढी मोठी गर्दी असते, लाखोंच्या संख्येने सगळे वारकरी चालत असतात, तुमची जबाबदारी या सगळ्यामध्ये फार महत्वाची असते, कशी जबाबदारी निभावता तुम्ही? सगळ्यांना घेऊन चालायचं असते, सगळ्यांना घेऊन, सगळी जबाबदारी आपल्यावरच असते, म्हणून त्यांना आपल्या माय बहिणी म्हणून चालायचं असतं, सगळ्यांना घेऊन चालायचं। वारी म्हटलं की अगदी सकाळ पहाटेपासूनच दिवस सुरू होतो, तुमचा दिवस कधी सुरू होतो? आमचा दिवस 2 वाजल्यापासून चालू होतो, 2 ते म्हणजे दिवसभर चालण्यात येतो आम्हाला, एवढाच आहे आमचा दिवस चालण्यात। वारीची दिनचर्या कशी असते तुमची? वारीची तुमचा दिवस कसा असतो वारीचा पूर्ण? म्हणजे चालण्यातच राहतो ना, चालण्यात राहतो दिवसभर। तुम्ही कुठून आले? आम्ही अहमदपूरहून गव्हाणकरच्या दत्ता महाराजाच्या दिंडीत आहो आणि मी विनेकरी आहे, माझं गाव उन्नी आहे आणि गव्हाणकरच्या दत्ता महाराजाच्या दिंडीत। कितवी वारी? कितवी वारी? माझी 11वी वारी आहे आणि दरवर्षी येतो आम्ही आणि सर्व पालखी सोबत सर्व आनंदाने मिळून जातो सगळे। तुम्ही कुठून? आम्ही पुण्यावरनं आलो। पुण्यात आले? दरवर्षी येतात? दरवर्षी ही दुसरी वारी माझी। पुणे सासवड का पूर्ण प्रवास? पूर्ण प्रवास पंढरपूर पर्यंत। एकंदरीतच या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हे सगळे वारकरी, फडकरी, दिंडेकरी, विनेकरी, टाळकरी, चालकरी, वारकरी हे सगळे या सगळ्या वारीचे प्रतीक आहे आणि ही वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा आहे, जी वर्षानुवर्ष चालत राहणार आहे। पंढरपूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर 3 प्रकारच्या पायऱ्या आहेत। 2 पायऱ्या ज्या आहेत त्या भक्तीच्या पायऱ्या आहेत, ज्या पंढरपूरमध्ये आहेत। पहिली पायरी चोखोबारायांची आहे, नीरडोंगापरी उस नाही डोंगा, काय भुललासे वरली या रंगा, ही चोखोबारायांची शिकवण आहे। तर नामदेव महाराजांच्या बाबतीमध्ये जर आपण बोललो, नामदेव महाराजांनी म्हटलंय, वैकुंठासी आम्हा नको दाडू हरी, वास दे चरणाजवळी सर्व काळ। आणि तिसरी पायरी जी सेवेची पायरी आहे ती दुर्गेश्वर राजगडावर आहे, ज्या हिरोजी इंदोलकरांनी राजगड किल्ला बांधला त्या हिरोजी इंदोलकरांच्या नावाने। सेवेची पायरी, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर, भक्तिशक्तीचा वारसा सांगणारा असा हा आपला महाराष्ट्र आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, दिवेघाट, पुणे।